गुड मॉर्निंग. चला करूया दिवसाची सुरुवात माझी होते ती डब्याने. तर आज डब्याला काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा तर इथे मी चपातीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ साईडला ठेवून देत आहे. आता करूया भाजीची तयारी. आज मी बनवणार आहे भेंडी. पहिल्यांदा आपल्याला भेंडी ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आता ही भेंडी कोरडी करून आपल्याला कट करून घ्यायची आहेत. ही बघा, अशा पद्धतीने आपल्याला ही बारीक बारीक कापून घ्यायची आहेत. आता करूया फोडणीची तयारी. इतर गॅसवर ठेवायचं आहे पॅन. त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्टमध्ये मिरची थोडी जास्तच वापरायची आहे, कारण की याच्यात आपण कोणतंही तिखट वापरणार नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकी मिरची आपल्याला वापरायची आहे. 2 मिनटं छान परतवून झालं की त्याच्यामध्ये हळद घालायची. पुन्हा छान परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये घालायची आहे ही चिरलेली भेंडी. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. मंद आचेवर 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे. आता याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ. पुन्हा आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा याच्यावर मी झाकण देऊन ठेवते. 1 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. आता त्याच्यात मी घालत आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण. सुकं खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून त्याचं वाटण तयार केलं होतं. हे वाटण मी 8 दिवसाचं करूनच ठेवते, फ्रीजमध्ये छान टिकून राहतं. हे बघा, मस्त अशी आपली भेंड्याची भाजी तयार झालेली आहे. एका साईडला मी पोहे करत ठेवलेले आहेत. तर तुम्ही आज तुमच्याकडे नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा, कारण की मलाही आयडिया येईल का रोज रोज आपण नाश्त्यासाठी कोणकोणते वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. असं म्हणतात की सकाळी सकाळी मुलांना किंवा मिस्टरांना किंवा आपणही घराबाहेर पडताना नाश्ता केल्याशिवाय निघू नये. तर मीही नाश्ता घरातच बनवते. बिस्किट्स वगैरे देत नाही. आणि ज्या दिवशी मला नाश्ता करणं शक्य होत नाही त्या दिवशी माझ्या घरी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे असतातच, ते देते आणि मुलांना शाळेत किंवा ऑफिसला पाठवते. तर हे बघा, मस्त असे आपले पोहे तयार झालेले आहेत. त्याच्यावर घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा खोवलेला खोबरा घालत आहे. हे बघा, पोहे मस्त तयार आहेत. तर आता बनवूया चपाती. आता एवढ्या सकाळी मी भाकरी नाही बनवत, चपातीच बनवते मुलांना डब्यासाठी. चपाती तयार आहे. दोन्ही मुलांनी डब्यासाठी भेंड्याची भाजी आणि चपाती घेतलेली आहे. मुलगी शॉर्ट ब्रेकसाठी पोहे नेणार आहे आणि मुलगा भाकरवडी आणि चिक्की नेणार आहे. तर असा माझा डब्बा आणि नाश्ता तयार आहे.